स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी यावर्षी 12वीला आहेत आणि जे 12वीला विद्यार्थी आहेत ते सायन्स फॅकल्टी असेल, कॉमर्स फॅकल्टी असेल किंवा आर्ट फॅकल्टी असेल, यांचा निकाल काही दिवसांमध्ये लागणार आहे. त्याच्या डेट सुद्धा आलेले आहेत. मे महिन्यामध्ये 2 तारखेला त्यांचा रिझल्ट लागणार आहे, म्हणजे उद्याला रिझल्ट लागणार आहे असं अपेक्षित आहे. तर रिझल्ट उद्या 1 वाजेपर्यंत लागणार आहे आणि यात आपलं भविष्य दडलेलं आहे. हा जो व्हिडिओ बनवतो आहे, दरवर्षी आपण व्हिडिओ बनवतो आणि यामध्ये विद्यार्थ्यांना मदत करत असतो. मदतच करत नाही तर विद्यार्थ्यांची जबाबदारी सुद्धा घेत असतो आणि प्रवेशापर्यंत विद्यार्थ्यांना त्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता 12वीत आहात. 12वीत आपल्याला नेमकं किती पर्सेंटेज मिळेल हे आपल्याला कोणाला माहिती आहे, कोणाला माहिती नाही. पण एक्झॅक्ट माहित नाही, परंतु अंदाज आपल्याला मात्र माहिती आहे. पण ते जे भविष्य आहे ते उद्या तुमचं उघडणार आहे. नेमकं तुम्हाला किती मार्क्स मिळणार आहे. मग यानंतर विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण काय घ्यायचं आहे आणि आपण जर शिक्षण घेणार असाल तर आपण आपला ग्रामीण भागातील जे काही सेफ झोन आहे तो सोडून किंवा तुमचा तालुका सोडून तुम्ही दुसरीकडे, चांगले जर पर्सेंटेज तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही दुसरीकडे कोणत्याही प्रोफेशनल कोर्सला किंवा कोणत्याही एज्युकेशन कोर्सला घेण्यासाठी आपण जायला तयार होत नाही. कारण आपल्याला आपल्या सेफ झोनच आपल्या लक्षात असते आणि तेच काम आपण करत असतो. तर मग त्या ठिकाणी आपल्याला जात का नाही आपण, तर त्याच्या मागची कारणं आहेत. एक, पैसा, शिक्षणासाठी पैसा लागतो, प्रवेशासाठी पैसा लागतो. तेवढ्या दूर आपण जायचं कसं, तिथे आपलं सोबत कोणी नाही किंवा तिथला कोणी रिलेटिव्ह नाही, असे खूप जास्त प्रश्न त्या ठिकाणी. तेवढ्या दूर विद्यार्थ्यांना पाठवायचं कसं, असे प्रश्न जे आहेत हे पालकांना, विद्यार्थ्यांना भेडसावत असतात. त्यातही आपले शिक्षक सुद्धा सांगतात की हे जर करायचं असेल, BA करायचं असेल किंवा BE करायचं असेल तर पुणे किंवा औरंगाबाद सारख्या शहरात कशाला, नाशिक सारख्या शहरात, मुंबई सारख्या शहरात कशाला, आपल्या नागपूरमध्ये आहे ना, असा प्रश्न प्रत्येक पालक म्हणजे शिक्षक सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि समजून पटवून सांगत असतो की याच ठिकाणी शिक. यामुळे विद्यार्थ्यांना काय होतं, तर आपलं नुकसान होत असतं. तुमच्या इच्छा मात्र वेगवेगळ्या असतात, परंतु आपल्याला या पैशामुळं आणि आपल्याला योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं आपलं त्या ठिकाणी मरण होतं. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक जीवनदान देण्याचं काम आपण करतो आहे आणि या माध्यमातूनच आपण तुम्हाला मदत करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट आहे ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी देत असतो आणि जबाबदारी सुद्धा घेत असतो. एक लक्षात घ्यायचं आहे, तुमचा रिझल्ट उद्या लागणार आहे. मग या रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला चांगले पर्सेंटेज असेल, म्हणजे एखाद्याला स्पर्धा परीक्षा कसं करायचं असेल, त्याला 80% असेल, 80% अबोव्ह असेल, 85 अबोव्ह असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपण स्पर्धा परीक्षा करायची आहे तर पुण्यासारख्या शहरामध्ये आपल्याला जाणं अपेक्षित आहे. मग पुण्यासारख्या शहरात जर तुम्हाला जायचं असेल तर मग तुम्हाला जेवणाची, खाण्याची, राहण्याची सोय कसं होईल, स्टेशनरीची सोय कशी होईल, जर वसतिगृहामध्ये नंबर नाही लागला तर त्याचे निर्वाह भत्ता म्हणून रूमचा खर्च किंवा भाडा कसा मिळेल, त्या व्यतिरिक्त असणाऱ्या जे काही वसतिगृहात नंबर नाही लागला तर विद्यार्थी सहाय्यक समिती असेल किंवा इतर जे काही स्कॉलरशिप आहेत त्या आपल्याला स्कॉलरशिप कशा मिळेल, जेवणाची व्यवस्था आपली कशी होईल, या सर्व बाबी आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 85 अबोव्ह 75 अबोव्ह जर पर्सेंटेज घेत असाल आणि त्यामधून जर तुम्हाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही फर्ग्युसन कॉलेज असेल, मॉडर्न कॉलेज असेल, तुम्ही गरवारे कॉलेज असेल किंवा सर परशुराम कॉलेज असेल, अशा कॉलेजेसमध्ये तुम्ही काय करू शकता, प्रवेश घेऊ शकता. मग या प्रवेशाची प्रक्रिया उद्या जसा रिझल्ट लागेल त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर ऑनलाईन अप्लिकेशन याची सुरू होते. ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झाल्यानंतर आपण ऑनलाईन अप्लिकेशन करायची. काही मदत लागली असल्यास आपण ग्रुपला मदत मागू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरच्या ग्रुपला जॉईन व्हायचा आहे, ज्या माध्यमातून तुम्हाला योग्य मार्गदर्शन आपल्याला मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी आपल्याला फक्त स्पर्धा परीक्षाच का, तर स्पर्धा परीक्षा शिक्षणाचं माहेरघर असणार हे पुणे आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षाच नाही तर इंजिनिअरिंग सारखे कोर्सेस असेल, MBA सारखे कोर्सेस असेल, नर्सिंग असेल, बाकी इतर फार्मसी सारखे कोर्सेस असेल, तर हे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतो. यातून आपल्याला स्पर्धा परीक्षेचा कल सुद्धा या शहरामध्ये आहे. अभ्यासकीची व्यवस्था आहे, यातला वातावरण ही स्पर्धा परीक्षेच्या लायक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला जर चांगले पर्सेंटेज असेल
तर त्याला मदत करण्यासाठी आम्ही कायम तत्पर आहोत. तर आपण नक्कीच मदत आपल्याला मागायची आहे. मग याची व्यवस्था राहण्याची, वसतिगृहामध्ये प्रवेश, तुम्हाला जर कॉलेजला प्रवेश मिळत आहे तर वसतिगृहात प्रवेश काय मिळणार, कसा मिळेल, तर वसतिगृहात तुम्हाला पर्सेंटेजच्या आधारावरती प्रवेश मिळत आहे. मग कोणत्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, तर सर्वच जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी वसतिगृहात प्रवेश मिळतंय. मग वेगवेगळ्या जाती प्रवर्गाची वेगवेगळी वसतिगृह आहेत. उदाहरणार्थ सांगतोय तुम्हाला, एससी बांधव असेल, आपला एससी विद्यार्थी असेल तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतिगृह आहेत. ते विश्रांतवाडीला आहे, येरवड्याला आहे, अशा विविध, हडपसरला आहे, अशा विविध ठिकाणी ही वसतिगृह आहेत. यामुळे या वसतिगृहामध्ये आपला नंबर लागतोय. मग नंतर या वसतिगृहात जर नंबर लागला तर जेवणाची व्यवस्था मोफत आहे, खाण्याची व्यवस्था मोफत आहे. तुम्हाला स्टेशनरी सुद्धा वसतिगृहातून मिळते, म्हणजे समाज कल्याण विभागाकडून मिळतं. यात एकही रुपया तुम्हाला फीस भरावं लागत नाही. तुमचा जो नंबर आहे तो नंबर तुमचा कशाच्या बेसवर लागताय, तुमच्या 12वीच्या पर्सेंटेजवर बेसवर लागताय. जर या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या असतील तर तुम्हाला आधीच प्रवेश प्रक्रिया आणि या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि ऑनलाईन अप्लिकेशन सुद्धा करायचं असणार आहे. नंतर एसटी प्रवर्गासाठी आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृह आहे, मुलींचे वसतिगृह आहे, त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी नंबर लागतो आहे. मांजरीला वसतिगृह, हडपसरला वसतिगृह, अशा विविध ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुद्धा वसतिगृह आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचा सुद्धा त्या ठिकाणी नंबर लागतो आहे. नंतर एनटी, विजेएनटी, एसबीसी असे जे विद्यार्थी आहेत आपले, या प्रवर्गातील विद्यार्थी आहेत, या सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता ओबीसी सुद्धा वसतिगृह आहेत. हे ओबीसी वसतिगृहामध्ये सुद्धा यांचा नंबर लागणार आहे. अशा पद्धतीने सर्वच प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून राहण्याची व्यवस्था म्हणून वसतिगृह आहेत. त्यामुळे पुण्यात शिकायला जातो किंवा औरंगाबादला शिकायला जातो किंवा कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी शिकायला जातो असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक ठिकाणी वसतिगृह आहे. मदतसाठी आम्ही आहोत. फक्त तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. जसा रिझल्ट लागला तसंच तुम्हाला जास्त पर्सेंटेज असेल तर नक्कीच या ग्रुपला मेसेज करा. त्या ग्रुपला सांगा, नाव सांगा, तुम्ही कुठले आहेत ते सांगा, तुम्हाला कुठे शिकायचे ते सांगा, तुम्ही कशासाठी अप्लिकेशन केलाय ते सांगा, तुम्ही आता जर भरलेले फॉर्म्स असतील पीसीबी, पीसीएम, त्याचा रिझल्ट अजून लागायचा आहे. मग या सर्व बाबी लागल्यानंतर तुम्हाला कॅपराऊंड असेल इंजिनिअरिंगचा, या सर्व गोष्टी तुम्हाला ठरवून हे करायचं आहे की मला इंजिनिअरिंग करायची आहे तर पुण्यात करायची आहे की औरंगाबादला करायची आहे की नाशिकला करायची आहे की कोल्हापुरात करायची आहे, हे तुम्हाला ठरवायचे की सांगलीला करायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ठरवून तुम्हाला राहण्या खाण्याच्या व्यवस्थेसंदर्भात, वसतिगृहाच्या संदर्भात आम्ही तुम्हाला सर्वांना मदत करणार आहोत. आणि या माध्यमातूनच दुसरा जो व्हिडिओ असणार आहे तो, जर तुमच्या वसतिगृहामध्ये नंबर लागलेला नाही तर मग आम्हाला काय, आमच्यासाठी काय उपाययोजना आहे, तर तुमच्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना आहेत. जे तुम्हाला सांगितलं की नाही जरी तुम्हाला या वसतिगृह मिळालं तर स्वाधार, आधार आणि स्वयं सारख्या या योजना आहेत, ज्या आदिवासी विद्यार्थ्यांना, शेड्यूल्ड कास्टच्या विद्यार्थ्यांना आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून एनटी, विजेएनटी, ओबीसी, एसबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा ही योजना दिल्या जाते. अशा पद्धतीने आपल्याला सर्वांना ही मदत, आणि पैसे नाही आहेत म्हणून शिक्षण सोडू नका. त्यात जर त्या ठिकाणी जर तुम्हाला अडचण आली तर नक्कीच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मदतीचं आवाहन करतो, तुम्हाला मदत आम्ही करणार आहोत. त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे हा 12वीतल्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पाठवा. ज्यांना ज्यांना अडचण येते त्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा. तुमच्या गावच्या ग्रुपपर्यंत पाठवा. तुम्ही स्टेटस लावा आणि या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं मदत करता येईल किंवा कसं त्यांना शहराकडे पाठवता येईल शिक्षणासाठी, यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती आपल्याला नेमकी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला, सर्व लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून माझ्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल, मेसेज करता येईल, ज्या माध्यमातून तुम्हाला बोलता येईल आणि आपल्या विद्यार्थ्यांना, तुम्ही स्वतःला सुद्धा मदत करता येईल आणि तुम्ही बाहेर जाण्यासाठी तत्पर असणार आहात. धन्यवाद.